नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, नुकतंच 2026 हे वर्ष लागेल. तर आपण 2026 या वर्षातील मकर संक्रांतीबद्दल आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, 2026मध्ये मकर संक्रांतीचा सण हा बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी साजरा होईल. तर या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, ज्याला मकर संक्रमण असे म्हणतात. तर आता आपण पाहूयात 2026 मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त. तर संक्रांतीचा क्षण म्हणजेच सूर्यप्रवेश. तर दुपारी 3:13 हा सूर्यप्रवेश म्हणजे संक्रांतीचा क्षण आहे. तर पुण्यकाळ मुहूर्त आपण पाहूयात. तर पुण्यकाळ मुहूर्त आहे दुपारी 3:13 ते संध्याकाळी 6:18 म्हणजेच दुपारी 3:13 ते संध्याकाळी 6:18 हा जो कालावधी आहे तो 3 तास 5 मिनिटांचा आहे, ज्याला की पुण्यकाळ मुहूर्त असे म्हणतात. त्यानंतर आता आपण पुण्यकाळापेक्षाही मोठा म्हणजेच महापुण्यकाळ मुहूर्त पाहणार आहोत. कधीचा? तर संक्रांतीच्या दिवशीचा. तर तो आहे दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:04 आता दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:04 हा जो कालावधी आहे तो आहे 1 तास 51 मिनिटांचा. त्यानंतर आपण दुसरी माहिती पाहूयात, म्हणजेच इतर. तर मकर संक्रांतीचं वाहन आहे वाघ आणि उपवाहन आहे घोडा. त्याचबरोबर मकर संक्रांतीने त्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे आणि त्याचबरोबर तिने अलंकार, कंकण म्हणजेच ज्याला आपण बांगड्या म्हणतो ते धारण केलेलं आहे. त्याबरोबर आहार, भक्ष्य म्हणजेच पायस, ज्याला की आपण खीर असे म्हणतो, संक्रांत खीर भक्षण करत आहे. त्याचबरोबर आपण संक्रांतीच्या दिवशीचं स्नान आणि दानाचं महत्त्व पाहूयात. तर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दानामध्ये तीळ, गूळ, धान्य, कपडे हे करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर तिळगुळ म्हणजेच महाराष्ट्रात तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणून स्नेह वाढवण्याची आपल्या महाराष्ट्रात परंपरा आहे. त्याचबरोबर उत्तरायण या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, जे आध्यात्मिक कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आणि पतंगबाजी म्हणजेच या दिवशी अनेक ठिकाणी उत्साहाने पतंग उडवले जातात. तर मित्रांनो, ही झाली मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती. तरी देखील तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही त्याचे निराकरण करू, म्हणजेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तर भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.